सदर कथेचे सर्व कॉपीराइट्स हे मूळ लेखकाकडे म्हणजे माझ्याकडे असल्याने त्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे लक्षात असू द्या. आशा आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून मगच आजची कथा बघत असाल. आजची कथा ही एक रहस्य कथा तर आहेच, पण महाशिवरात्री स्पेशल कथा आहे, तर तुम्ही सगळेच ही कथा एन्जॉय कराल अशी आशा आहे. आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे करायला गेलो एक. त्या दिवशी रविवार होता, महाशिवरात्र. सहसा गावात महाशिवरात्रीच्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात. डोंगराजवळच्या शिवमंदिरात पूजा, भंडारा वगैरे असतात. जत्रा असते असं म्हणायला हरकत नाही. त्या मनाने सकाळ अगदी शांत आणि रम्य. सार्वजनिक सुट्टी असल्याने जास्त गडबड गोंधळ काहीच नाही. सकाळी आम्ही चहा घेत असताना कोणीतरी बेल वाजवली. मी उठून दारापर्यंत जाणार त्याआधीच काकासाहेब पुढे झाले आणि हातानेच "तू बस, मी उघडतो" अशी खूण करत त्यांनी दार उघडलं. कसलं तरी पार्सल आलं होतं. उघडून बघितलं तर मिठाईचा बॉक्स आणि सोबत एक चिठ्ठी. काकासाहेबांनी चिठ्ठी माझ्या हातात दिली आणि त्यावरचं नाव बघता मला तो सगळा प्रकार पुन्हा आठवला. फार नाही, 2-3 वर्ष आधीची गोष्ट. एक संध्याकाळी मी आणि काकासाहेब काही कामासाठी गावात कोणाकडे तरी गेलो होतो. आम्ही परत आलो तर दाराच्या कडीला एक पत्र लावलेलं होतं. आत येता येता काकासाहेबांनी ते उघडलं. आत फक्त इतकंच लिहिलं होतं, "काकासाहेब, मला वाचवा. आता वेड लागायची पाळी आली आहे. जर हे पत्र तुमच्यापर्यंत खरंच पोचलं असेल तर कृपया माझ्या गावी या. मला भेटा. मी नाही येऊ शकत तुमच्याकडे, पण तुम्ही या. वेळ दवडू नका. तुमची वाट पाहत असलेला दिनेश." खाली सही होती आणि त्याच्या गावचा पत्ता. ते गाव कुठलं याला महत्त्व नाही, आपण 40 गाव म्हणूया. काकासाहेब हे पत्र वाचताच थोडे गंभीर झाले. त्यांनी पुन्हा एकदा ते पत्र एकदम नीट लक्ष देऊन वाचलं आणि म्हणाले, "रघु, चल, आपल्याला गेलं पाहिजे." सहसा ज्यांना काकासाहेबांची मदत हवी असते ते घरी येऊन जातात, पण इथे प्रकार एकदम वेगळा होता. पण आम्ही जायचं ठरवलं. गाडीने जायला 3 तास लागले. आम्ही 40 गावला आलो. गाव तसं चांगलं होतं. शेतं, कौलारू घरं. मुख्य चौकातून आम्ही वळलो तेव्हा खूण म्हणून सांगितलेले शिवमंदिर देखील दिसले. तिथून उजवीकडे जाऊन बरंच पुढे गेल्यावर मग आम्हाला दिनेशचा छोटा बंगला दिसला. तसा गावाबाहेर होता. आम्ही गाडी अंगणात लावली आणि आत उतरून बंगल्याच्या दिशेने जायला लागलो. दार एका फार वयस्क व्यक्तीने उघडले. त्यांचा पोशाख बघता ते घरात काम करणारे गडी असावे असा अंदाज मी बांधला. "तुम्ही आलात, फार बरं झालं. मालक म्हणाले होते तुम्हाला पत्र लिहिलं आहे म्हणून." ते काकासाहेबांकडे बघत म्हणाले. "का? असं का म्हणता?" "अहो, आमचे मालक गेले 10-12 दिवस झाले अगदी वेड्यासारखं करत आहेत. अंगात काय येतं, थरथर कापतात काय, रात्र रात्र झोपत नाहीत. अजून काय काय करतात काय सांगू." "आत्ता दिनेश कुठे आहे?" आम्ही विचारलं. "असतील वरच्या मजल्यावर, त्यांच्या खोलीत," असं उत्तर आलं. आम्ही वरच्या खोलीच्या दिशेने गेलो. घर तसं बरं होतं, बट काही वस्तू जुन्या वाटत होत्या. आम्ही जिन्याने वर गेलो. समोर एक खोली होती. मी दारावर टकटक केलं तर आतून आवाज आला, "दार उघडंच आहे, या आत." मी आणि माझ्या मागून काकासाहेब आत आले. आत बिछाण्यावर कोणीतरी पडून होतं. "दिनेश, आम्ही आलोय," काकासाहेब म्हणाले. "खूप खूप उपकार झाले. ते पत्र तुम्हाला मिळालं तर. आता मला वाचवा. प्लीज प्लीज, काहीच समजत नाहीये." "शांत हो दिनेश, शांत हो. आता मी आलोय," असं म्हणत काकासाहेबांनी दिनेशचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांना त्याचं अंग गरम लागलं.
तुम्हाला तर चांगलाच ताप आहे, काकासाहेब म्हणाले. हो, आता काय माहीत काय होतंय, दिनेश हताशपणे म्हणाला. आपण असं करू, तुम्ही आता आराम करा. आपण उद्या सकाळी बोलू. आणि हो, एक काम करा. मी एक काढा देतो. तो आता थोड्या वेळात घ्या आणि मग झोपा. असं म्हणत काकासाहेबांनी त्यांच्या पिशवीतून एक छोटी बाटली काढली आणि दिनेशला दिली. त्याने तो काढा लगेच घेतला. आम्ही त्याच्या खोलीच्या बाहेर आलो. बाहेर ते उभेच होते. त्यांचं नाव विचारलं तेव्हा समजलं. धनाजी त्यांचं नाव. आमची राहायची सोयसुद्धा त्याच बंगल्यात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता झाल्यावर आम्ही पुन्हा दिनेशला भेटायला त्याच्या खोलीत गेलो. आज तो बराच तरतरीत वाटत होता. आम्ही खोलीत गेलो तर तो पलंगावर उठून बसला होता आणि आम्ही येताच, या काकासाहेब या, असं म्हणत त्याने आमचं स्वागत केलं. कसं वाटतंय आता, बरं आहे का, काकासाहेबांनी विचारलं. हो हो, तुम्ही दिलेला काढा म्हणजे अगदी रामबाण उपाय निघाला. सगळा थकवा अगदी निघून गेलाय आणि एकदम एनर्जेटिक वाटतंय बघा, त्याने उत्तर दिलं. तसं असेल तर फारच उत्तम, कारण आता आपण कामाला लागू. काय झालंय ते सांगा. अशी काय गरज पडली की तुम्हाला मला असं पत्र धाडून बोलवून घ्यावं लागतंय. हा प्रश्न ऐकताच दिनेश गंभीर झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो म्हणाला, सगळं सांगतो, पण आधी चला, मी दाखवतो ते बघा, तुम्हाला कळेलच. असं म्हणत तो पलंगावरून उतरला आणि खोलीच्या बाहेर आला. आम्ही त्याच्या मागे मागे आलो. तो खोलीच्या बाहेर आला आणि त्याने आम्हाला तळघरात नेले. त्या बंगल्याला तळघर होतं हे आम्हाला माहीत नव्हतं. खाली जायला चांगले जिने होते. आम्ही खाली उतरलो. एक दार उघडून आम्ही एका खोलीत आलो. खूप अंधार होता. दिनेशने दिवे लावले खरे, पण ते देखील अगदी डिम होते. मी पोटापाण्यासाठी काय करतो हे तुम्हाला सांगितलं नसेल तर ऐका. मी एक प्लॅनचेट करणारा आहे. ही माझी वर्किंग रूम आहे. लोकांना त्यांच्या दिवंगत नातेवाईक, मित्र, जोडीदार यांच्याशी संवाद साधायचा असेल तर ते इथे येतात आणि मी तसा संपर्क प्रस्थापित करून त्यांना बोलू देतो. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो, तो सांगत होता. मी ह्याची अपेक्षा केली नव्हती. मी आणि काकासाहेब आता त्या खोलीचं निरीक्षण करत होतो. चित्रविचित्र पुतळे, मध्यभागी टेबलवर ऊर्जा बोर्ड, फोटो फ्रेम, अगम्य विषयांवरची पुस्तकं, हे सगळं त्या खोलीत होतं. आता डोळ्यांना जरा अंधाराची सवय झाल्याने बऱ्यापैकी स्पष्ट दिसत होतं. काकासाहेब हे सगळं बघता बघता गंभीर झाले होते. तुला करता येतं खरंच? कोणी शिकवलं तुला? काकासाहेब विचारत होते. कोणीही नाही, दिनेश म्हणाला. कोणी नाही म्हणजे? मी विचारलं. हे सगळं खोटं आहे काकासाहेब. हा सगळा एक बनाव आहे. कोणीही आत्मा येत नाही, कोणी उत्तर देत नाही. मीच सगळं करतो. नाणं हलणं, मेणबत्त्या विझणं, या सगळ्या ट्रिक्स आहेत. मीच ते करतो आणि लोकांना वाटतं की कोणीतरी आलंय, काहीतरी होतंय. मी एक फ्रॉड आहे काकासाहेब. दिनेश रडवेला झाला होता. खोटं आहे म्हणजे काय? काकासाहेबांच्या आवाजात आता मला थोडीशी धार जाणवली. माझे वडील 5 वर्षाआधी गेले. आई तर केव्हाच गेली होती. या गावात माझं हे घर सोडलं तर काहीच नव्हतं. मला ना शिक्षणात रस ना धंद्यात. वडील गेल्यावर त्यांचा बिझनेस मी विकून टाकला आणि होते नव्हते ते सगळे पैसे या घरावर आणि माझ्या या व्यवसायाला वापरले. कित्येक मूव्हीजमध्ये मी हे प्रकार पाहिले होते की लोक कितीही फॉरवर्ड असले तरी या गोष्टी लपून छपून ते करतात. म्हणून मी हा बनाव रचला. लोक येतात, ते आधीच दुःखात असतात. त्यांना थोडा आधार मिळतो. कधी उत्तर चुकलं तर आज संपर्क होत नाही असं म्हणून मी आलेल्या गिऱ्हाईकाला कटवतो, दिनेश सांगत होता. मूर्ख माणसा, तुला लाज नाही वाटत? हा सगळा बनाव दाखवायला आम्हाला बोलवलं इथे? काकासाहेब आता संतापले होते. तुमचा राग मी समजू शकतो काकासाहेब, पण आधी माझं म्हणणं ऐकून घ्या. हा जरी बनाव असला तरी 10 दिवस आधी काहीतरी विचित्र घडलं आणि मी हादरून गेलो, दिनेश सांगत होता. म्हणजे?
तुला काय म्हणायचं आहे? काकासाहेब विचारत होते. तुम्हीच बघा, असं म्हणत दिनेशने त्या टेबलवरची चादर काढली आणि जे मी पाहिलं ते मी विसरणं अशक्य आहे. त्या मोठ्या टेबलावरती कोणीतरी या टोकापासून त्या टोकापर्यंत ओरखडे काढले होते. ते 2 मोठे पंजे असलेल्या एखाद्या जनावराचे वाटत होते. हे काय आहे? मी विचारलं. बरोबर 2 आठवडे आधी गावातले मास्तर आले होते प्लॅनचेट करायला. त्यांचा मुलगा 15 वर्षांचा असताना एका अपघातात गेला. त्यांना मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्याशी 2 शब्द बोलायचे होते. मी नेहमीसारखी सगळी वातावरण निर्मिती केली. मला माहीत होतं मास्तर काही खाजगी विचारत नाहीत. फक्त कसा आहेस, बरा आहेस ना, इतकंच. मला फार कष्ट पडत नाहीत. त्यांचं सेशन नीट पार पडलं. पण ते निघून गेल्यावर जेव्हा मी परत आलो तेव्हा मी जे पाहिलं ते बघून मला घाम फुटला. नाणं अजूनही फिरत होतं आणि खोलीतले दिवे चालू बंद व्हायला लागले होते आणि ओजा बोर्ड हवेत फेकला गेला आणि माझ्या डोळ्यासमोर या टेबलावर ते ओरखडे आले. मी तेव्हापासून सेशन तर घेतली नाहीच, पण माझी अवस्था फार वाईट झाली आहे. आणि हे प्रकरण इथेच थांबलं नाही. पुढच्या दिवसापासून मला रात्री विचित्र स्वप्न पडू लागली. स्वप्नात तो दिसतो आणि मी अक्षरशः पलंगाला खिळून राहतो. जाग येते की नाही माहीत नाही. जागा असलो तरी काही केल्या असं वाटत नाही. जणू माझे सगळे कंट्रोल्स त्याच्याकडे असतात. खूप वेळ असाच गेला की मग खरी जाग येते. मी घामाने थबथबलेला असतो. मला वाचवा काकासाहेब, कृपा करा. मी नाही करणार हे सगळं. पण आता तो मला धमकी देऊ लागला आहे की कायमचं पकडून घेऊन जाईल. मला मरायचं नाही काकासाहेब, मला वाचवा. तो बोलत राहिला. काकासाहेब म्हणाले, ठीक आहे, मला सांग, तुला रोज स्वप्न पडतात? हो, तो म्हणाला. कधी कधी तर तो इथे खोलीत आहे असं मला वाटून जातं, तो सांगत होता. ठीक आहे, मला इथे जरा अजून निरीक्षण करू दे. तू आता जा. आज रात्री तू झोपलास की मी जागा राहीन. बघू काय होतं, काकासाहेब म्हणाले. तो दिवस काकासाहेबांनी त्या खोलीतली पुस्तकं, कागद, भिंतींवर लटकवलेले फोटो, दिनेश वापरत असलेला ओजा बोर्ड या सगळ्याचं निरीक्षण करण्यात घालवला. रात्री जेवणं झाली आणि काकासाहेब दिनेशला म्हणाले, तू झोप, मी येतो योग्य वेळी. रात्र होत गेली आणि बरोबर मध्यरात्री दिनेश अस्वस्थ झाला. मी खोलीत आलो. काकासाहेब तिथेच होते. आता त्यांचं लक्ष खोलीत सर्वत्र होतं. पलंगाजवळ एक धुसर आकृती त्यांना दिसली. उंची सुमारे 8 फूट, डोक्याला शिंग, हातात शस्त्र असल्यासारखंही काहीच वाटलं. पण सगळ्यात लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे त्याचे डोळे. भेदक नजर आणि डोळ्यात अंगार. जितका वेळ तो दिनेशकडे बघत होता तितका दिनेश अस्वस्थ होत होता. काकासाहेबांनी जी शाल घेतली होती ती त्यांनी दिनेशच्या अंगावर चढवली आणि त्या आकृतीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आधी अविश्वास आणि नंतर क्रोध आणि शेवटी ती आकृती गायब झाली. काकासाहेब, हा काय प्रकार आहे? मी विचारलं. दिसतात तेवढ्या सोप्या गोष्टी कधीच नसतात, काकासाहेब म्हणाले. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेश उठायच्या आधीच त्याच्या खोलीत हजर होतो. त्यांनी डोळे उघडले आणि आम्हाला बसलेलं बघून तो जरा घाबरला, पण नंतर सावरला. सांगा दिनेशराव, कशी झाली झोप? काकासाहेब विचारत होते. तो आला होता. म्हणत होता की आता लवकरच मला घेऊन जाईल. मी खूप विनवणी केली तर निघून गेला. म्हणाला आता फक्त एक काम केलं की सगळं त्याला हवं तसं होईल, दिनेश सांगत होता. दिनेश, तो एक असुर आहे. त्याचं पिशाच्य रूप मी काल पाहिलं. तो तुझी शक्ती वापरतोय आणि स्वतःचं बळ वाढवून घेतोय. आता आज रात्री काय घडतं बघू, असं काकासाहेब म्हणाले. मग आता काय करायचं? दिनेश फार घाबरला होता. दिनेश,
तू मास्तर आले तेव्हा सेशन सुरू करायच्या आधी नेमकं काय केलंस ते सांगू शकशील? काकासाहेबांनी विचारलं. हो हो, चला दाखवतो, असं म्हणत दिनेशसोबत आम्ही पुन्हा तळघरात आलो. प्रत्येक सेशन सुरू करताना मी सोबत 2 पुस्तकं घेऊन बसतो. हे पुस्तक हिब्रू भाषेत आहे, पण देवनागरी लिपीत मजकूर आहे. दुसरं पुस्तक आहे चित्रांचं. दुसऱ्या पुस्तकातलं कुठलंही पान काढायचं आणि पहिल्या पुस्तकाचं देखील पान काढून जे दिसतील ते मंत्र या पुस्तकातल्या चित्रासमोर ठेवून म्हणायचे. आणि हे संपलं की बटन दाबून मेणबत्त्या विझवायच्या. असं केलं की ग्राहकाला वाटतं काहीतरी घडलंय. त्या दिवशी माझ्या अंदाजाने हे पान होतं, असं म्हणत दिनेशने ते पुस्तक काकासाहेबांच्या हातात दिलं. काकासाहेबांनी ते चाळलं आणि मग दुसरं पुस्तक हातात घेतलं. त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. ते काहीच बोलले नाहीत, पण मला म्हणाले, रघु, आज जरा तुला एक काम करावं लागणार आहे. मी त्यांचं सगळं ऐकून घेतलं. ते काम करता करता बराच वेळ गेला. काकासाहेबांनी मला ते काम का सांगितलं याचं कारण काही मला समजलं नाही. त्या रात्री काकासाहेबांनी दिनेशसोबत खोलीत जाण्याआधी तळघराला एक भेट दिली. दिनेश झोपला. काकासाहेब जागे होते. मी देखील नंतर त्याच खोलीत आलो. बरोबर मध्यरात्री पुन्हा तो असुर अवतरला. यावेळी जास्त नीट दिसत होता. दिनेशकडे एकदा बघून तो हसला आणि मग गायब झाला. तो गेला काकासाहेब, मी म्हटलं. तो कुठे गेला मला चांगलं ठाऊक आहे, आणि तो काय करणार ते सुद्धा. काकासाहेब चेहऱ्यावर एक मंद स्मित ठेवून म्हणाले. मी मात्र फक्त त्यांच्याकडे बघत राहिलो. आणि मग एकदम धनाजीचा आवाज आला. मालक, मालक, तळघरात आग लागली मालक, पाणी आणा, मदत बोलवा, लवकर लवकर. मी काकासाहेबांकडे बघत राहिलो. त्यांनी माझ्याकडे बघून फक्त शांत राहण्याचा इशारा केला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेश, मी आणि काकासाहेब तिघही तळघरात गेलो. सर्व काही जळून खाक झालं होतं. दिनेश निराश झाल्यासारखा वाटला. काकासाहेब, आज त्याने हे तळघर जाळलं. आता आज रात्री मला काही केलं. दिनेशचा आवाज कापू लागला होता. दिनेश, आज महाशिवरात्र आहे. आज देखील तो येईल. आपण गजर लावू. मला ठाऊक आहे तो मध्यरात्री येतो. तेव्हा तुला जाग येऊन तू गावातल्या शिवमंदिरात ये. आज तो त्याच्या सगळ्यात जास्त शक्तिशाली रूपात असेल. पण त्याचं हे सगळं बळ मानसिक आहे. तू त्याला संधी दिल्याशिवाय तो तुला गाठू शकणार नाही. देवळाजवळ ये, तिथे आम्ही आहोत. काकासाहेबांनी त्याला बजावले. संध्याकाळी आम्ही देवळाजवळ गेलो. काकासाहेब अजून कसली तरी तयारी करत होते. रघु, तू केलेलं काम जर अचूक असेल तर आपलं पारडं जड आहे असं समज, काकासाहेब म्हणाले. सूर्यास्त होऊन अंधार पसरू लागला. हळूहळू सगळे लोक आपापल्या घरी गेले. महाशिवरात्रीचा चंद्र आकाशात दिसला आणि 12चे टोले पडले. कुठून तरी स्पष्ट ऐकू आले आणि काही मिनिटातच दिनेश जीव मुठीत धरून धावत यावा तसा आला. काकासाहेब, मी आलो, मी आलो, तो धापा टाकत म्हणाला. आता आजूबाजूला कोणीच नव्हतं. देवळाबाहेर फक्त आम्ही तिघे. आणि अचानक दिनेशसमोर तो आकार आला. आता फारच स्पष्ट. मी प्रथम त्याला पूर्ण स्वरूपात पाहिलं. 8 फूट उंची, दात एखाद्या जनावरासारखे, डोळ्यात एक प्रकारचा लोभ, भूक आणि क्रोध. तो दिनेशला म्हणाला, आता तुला काही पर्याय नाही. तुला माझ्यासोबत यावंच लागेल. आता मी मालक आणि तू नोकर. आ आ आ. ते हास्य फार क्रूर होतं. आणि तेवढ्यात, असा बरा मी त्याला जाऊ देईन तुझ्यासोबत, असं म्हणत काकासाहेब पुढे झाले. तू कोण मध्ये बोलणारा? याने मला बोलवलं आणि मला इथून कोणाचा बाप हाकलू शकत नाही, तो म्हणाला. असं? काकासाहेब जरा उपहासाने म्हणाले. हो तर, मला बोलवलं याने
आणि आता मला परत घालवायचा मंत्र ज्या पुस्तकात होता ते पुस्तक देखील मी जळून खाक केलंय. हा हा हा. आता माझ्या मर्जीने मी प्रवास करणार, कधी या इथे तर कधी त्या इथे, असं म्हणत त्याने दिनेशची मानगूट पकडली. काकासाहेबांनी मला काम का सांगितलं हे माझ्या आता लक्षात आलं. मी माझी फाईल त्यांच्याकडे दिली. काकासाहेब त्याला म्हणाले, दिनेशकडून चूक झाली. त्याची शिक्षा दिनेशने पुरेपूर भोगली आहे. आता त्याला इथे राहू दे, तू जा परत. आता काय मी एकटा जात नसतो, आता मी, हे एवढं बोलेपर्यंत काकासाहेबांनी माझ्या फाईलमधून मंत्र वाचायला सुरुवात केली. माझं काम हेच होतं की जे पुस्तक आणि जे पान दिनेशने वापरलं ते पुन्हा सुंदर अक्षरात उतरून काढणे. त्या असुराला बोलवायचे आणि कायमचा परत पाठवायचे असे दोन्ही मंत्र त्या पुस्तकात होते. तेव्हा पॉइंटलेस वाटलेल्या कामाला इतकं महत्त्व असेल असं मला वाटलं नव्हतं. त्याने दिनेशला मानगुटीने धरले होते. प्रत्येक मंत्राबरोबर तो कमजोर होत गेला. आधी त्याची पकड सैल झाली, मग पूर्ण सुटली, आणि मग जेव्हा त्याने त्याचा एक शेवटचा प्रहार करायचा प्रयत्न केला तेव्हा मागून मी काकासाहेबांना द्यायला एक त्रिशूळ तयार ठेवलं होतं. मंदिरातलं भस्म त्याला लावलेलं होतं. हा शेवटचा हल्ला त्याला सहन झाला नाही. तो गायब झाला. रघु, उत्तम काम केलंस हो, काकासाहेब म्हणाले. दिनेश शेठ, आपण कुठली पुस्तकं आणतो, काय वाचतो, त्याचा काय अर्थ असतो हे न समजून घेता फक्त मोहापायी बनाव रचलास आणि खोट्या खोट्या प्लॅनचेत करण्याच्या नादात खऱ्या असुराला आमंत्रण देऊन बसलात, आणि तो काय सावज मिळायची वाटच बघत होता. आलं का लक्षात? हो काकासाहेब, दिनेश म्हणाला. पण मग तुम्ही त्या दिवशी तळघर का जळू दिलत, मी विचारलं. त्याला गाफील ठेवायला. त्याला या भ्रमात मी राहू दिलं की तो जिंकलाय. हा भ्रम जेव्हा इथे येऊन मोडला, तू लिहिलेली कॉपी पाहिल्यावरती तो अजूनच खच्ची झाला. मला हेच हवं होतं, काकासाहेब म्हणाले. काकासाहेब, तुम्ही महान आहात. तुम्ही नसतात तर मी त्याचा जन्मोजन्मीचा दास झालो असतो. तुम्हाला शिवमंदिरासमोर वचन देतो, दुसरा काहीही धंदा करेन, बट तो बनाव आणि तो खोटेपणा आता बंद, असं म्हणत दिनेश काकासाहेबांच्या पायी पडून रडू लागला. अरे, गेलास कुठे विचार करत करत, 40 गावला की काय? घे घे, अजून थोडी मिठाई घे, असं म्हणत काकासाहेब माझ्याकडे बघून हसत हसत बॉक्स माझ्या हातात देत होते. धन्यवाद. आजची महाशिवरात्र स्पेशल कथासुद्धा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करतो. आणि जे इतर कथांबद्दल आहे तेच इथेसुद्धा तुम्हाला कथेबद्दल काय आवडलं, काय नाही आवडलं, किंवा कुठल्या अजून नवीन विषयांवरती आपण रहस्यकथा, गूढकथा लिहिल्या पाहिजेत, हे सगळं कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण नवीन कथा किंवा नवीन काहीही अपलोड होईल तेव्हा तुम्हाला आपण नोटिफिकेशन येईल आणि तुम्हालाच चांगल्या चांगल्या रहस्य कथांचा आस्वाद घेता येईल. आणि अजून पण अशा नवनवीन विषयांवरती आपण रहस्यकथा, गूढकथा, भयकथा आणणारच आहोत. त्यामुळे स्टे ट्यून्ड. थँक्यू सो मच.